हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवले आपण महाराष्ट्रामध्ये फेमस असणारा उडदाच्या डाळीचा तिखट वडा, अगदी करायला सोपा. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घ्यायची उडदाची डाळ. इथं मी सोला घेतला होता आणि सोला हा आपल्याला 3 ते 4 तास भिजू घालायचा आहे अगोदर. आणि अगोदरच मी इथं हा भिजू घालून ठेवला होता. त्यासाठी लागणारं साहित्य बघू. तर त्यासाठी घेतलं तुम्ही इथं हिरवा लसण, जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर, 2 कांदे बारीक चिरलेले, 1 वाटी गव्हाचं पीठ. नंतर डाळ इथं मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. त्यात पाणी घालायचं नाही. आणि मीडियम याच्यामध्ये डाळ ही काढून घ्यायची. जास्त बारीक करायची नाही, जास्त जाड ठेवायची नाही. असं हे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे डाळीचं इथं. आणि नंतर सर्व डाळ इथं मी मिक्सरला लावून घेतली. आणि असं आपलं हे बॅटर तयार झालं होतं डाळीचं. नंतर वाटण तयार करून घेऊया. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसण मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि नंतर डाळीच्या बॅटरमध्ये टाकून द्यायचं. नंतर कांदा चिरलेला, नंतर गव्हाचं पीठ 1 वाटी, नंतर हळद, नंतर चवीनुसार मीठ घालायचं, नंतर ओवा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं. नंतर घालायचं लाल तिखट 1 चमचा इथं मी लाल तिखट घातलं होतं. नंतर घालायची कोथिंबीर बारीक चिरलेली. आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि चला आता वड्यांचं इथं बॅटर तयार झालं होतं. आणि नंतर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्याला थापून घ्यायचं असं, म्हणजेच वडा तयार करून घ्यायचा. आणि इकडे मी अगोदरच कढाई तापायला ठेवलेली होती, म्हणजे तेल तापायला ठेवलं होतं. आणि तेल गरम झाले की वडा त्यात सोडून द्यायचा. नंतर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं त्याला. आणि सर्व वडे आपण इथं तयार करून घेतले होते. उडदाच्या डाळीचा तिखट वडा आपण इथं तयार केला होता. आणि तुम्हाला हा कसा उडदाच्या डाळीचा वडा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.